कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं पोरग काम धंद्याला लागेल ना, सगळं होईल, सगळं होईल। पैसा पाण्याचा पाहिजे असेल तर वारा उडवायचं नसतोय, कळ त्याला लवकरच। देवी आई, माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल ना? दिव्याई दिव्याई लहान लेकरांवर कधीच नाराज होत नाही, कधीच नाही। काळजी नको करतो। डॅडी, तुम्हाला बी दिव्याला काही विचारायचं असेल तर? माझ्या शत्रूला चांगल्या घरची बायको मिळेल का? चांगलं करायला असेल तर चांगलंच होईल, नाहीतर कर्म माणसाला त्याची शिक्षा देतात। बाबाबाईच्या नावाला एवढी तयारी करून सुद्धा हा परत आला इथे। डॅडी, याचं कायमचं गाणं वाजवायला लागणार। उठवायचं का दादाला? उठवून टाकू, नाही तर गेल्या वेळेसारखं परत आपल्यावर शाउट। हे काय 8:30 वाजले तरी तुम्ही मला उठवलं नाही अजून? हा, मी मोठा बिझनेसमॅन कसा होणार? आपलं घर कसं चालणार? आणि ते अजून एक काय म्हणतो ते, तुमची लग्न थाटामाटात कशी होणार? पैसा कुठून येणार? तुम्ही मला उठवलं का नाही? झालं का तुमचं खिदडून? जावा, चला आपापली कामं करा। वहिनी काय मग, जमते ना मला ही सूर्याची स्टेप? हळू, नाही तर दादा उठत। बरं, आता उठवायचं का दादाला? नाही तर खरंच ओरडल आपल्यावर। हा,
पण कोण उठवणार? बहिणी, आता तू आमची बहिणी आहेस, हा तुझाच हक्क. जा, दादाला उठव. बेस्ट ऑफ द ऑल लक. काय धनु, ऑल द बेस्ट असतं ते. तेच ते अक्का. बहिणी, बर, ठीक. आता की नाही बहिणी दादाला उठवेल ना, तेव्हा दादा बहिणीला स्वतःकडे खेचून घेईल. आणि त्यांनी एकदा का खेचून घेतलं, सगळ्यांनी आपापले डोळे बंद करून घ्यायचे. हो ना? धनु, तुला हे सगळं कसं काय माहिती का? अक्का, मी पिक्चर मध्ये बघितलंय. तुझं ना पिक्चर बघणं कमी केलं पाहिजे. नाहीतर काय? सूर्या, सूर्या ओठ बघू. बघ वाजले बघ किती. सूर्या, अरे उठतोयस ना? हा, सूर्या, दादा कुठे गेला? इथं आहे. माझी कशी स्टाईल मारत होता ना ते बघत होतो. काय बोल? राजूने सांगितलं. मी ना दादा, मी नाही सांगितलं. अक्का, ए, मला नको ओढू याच्यात. बोला बघ पाठ. ते काय? बहिणीने सांगितलं. हे नाही नाही सूर्या, मी कशाला सांगू? तोंड बघा कशी झाली तुमची. मागे खबर ना, गंमत करत होतो तुम्ही. पण काय पण म्हणा, माझी स्टाईल भारी करता तुम्ही. आवडली मला. दादा, तुझ्या ऍक्टिंग न घाबरलो ना आम्ही. नाहीतर काय, तुला गंमत करायला नाही आवडतं ना? काल पण देवळात गायब झालेला, ती पण गंमतच होती का? नाही, ती गंमत नव्हती. म्हणजे मी शिरा खाऊन उपास सोडला आणि शिवसरनं त्यांच्या घरातून आला होता. त्यांचंच काम असणार. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.